नमस्कार, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन YouTube चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नसेल, नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी हे तिन्ही हप्ते एकत्रित मिळतील का? का 2 हप्ते एकत्रित मिळतील? असे सर्व प्रश्न लाडक्या बहिणीला पडलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नसेल, ई-के-वाय-सी मुदतवाढ मिळेल का? याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महापालिका निवडणुका असल्यामुळे जो काही विलंब होतोय, नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये हा जी-आर आला होता. जो काही हप्ता आहे, तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल, याबद्दल जी-आर पण आला होता. परंतु महानगरपालिका निवडणुका असल्यामुळे या हप्त्यासाठी विलंब झाला. नोव्हेंबर झाला आणि डिसेंबर पण आता महिना संपत आला आहे. तरी पण डिसेंबर महिना हा संपत आला तरी पण लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जो काही निधी आहे तो जमा करण्यात आला नाही. आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नसेल तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी ही करून घ्या. आता यामध्ये एक मोठा प्रश्न पडलेला आहे की तर अवघे 2 दिवस राहिले आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी. तर यामध्ये ई-के-वाय-सी मुदतवाढ मिळेल का? हो, मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी झाली नसेल, कारण महानगरपालिका निवडणूक असल्यामुळे या खूप साऱ्या तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे भरपूर लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी ही अद्यापही झाली नाही. आणखी भरपूर लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी पासून वंचित आहेत. तर सर्व लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी ही सक्सेसफुली पूर्ण होणार नाही तोपर्यंत जो काही पोर्टल आहे ते चालूच राहणार आहे आणि ई-के-वाय-सी मुदतवाढ ही मिळणारच आहे. तर काळजी करू नका. ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नसेल 30 जानेवारीपर्यंत 30 जानेवारीपर्यंत ई-के-वाय-सी मुदतवाढ ही मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी यांनी दिलेली आहे. लवकरच याबद्दल अपडेट येणार आहे आणि अशी माहिती मिळत आहे की 30 जानेवारीपर्यंत जे काही ई-के-वाय-सी मुदतवाढ आहे ती मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी ही झाली असेल, नोव्हेंबर आणि डिसेंबर हा जो काही हप्ता आहे तो त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे. ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नसेल, समजा नोव्हेंबर आणि डिसेंबर हा हप्ता जर त्या लाडक्या बहिणीच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 हप्ते जर समजा ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली असेल अशा लाडक्या बहिणींनाच तो हप्ता मिळणार आहे. आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे, ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नसेल, ज्यावेळेस ई-के-वाय-सी ही त्यांची पूर्ण होईल, त्यावेळेसच त्यांना जो काही हप्ता आहे, समजा नोव्हेंबर असो, डिसेंबर असो, जानेवारी असो, तो पूर्ण हप्ते एकत्रित हे मिळणार आहेत. तर अशी माहिती मिळते की नोव्हेंबर आणि डिसेंबर जो काही हप्ता आहे, ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली आहे, अशा लाडक्या बहिणींनाच तो हप्ता मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी ही झाली नसेल, कारण यामध्ये सरकारचा मोठा फायदा आहे. जर समजा लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नसेल, त्या लाडक्या बहिणीला अपात्र करण्यात येणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र होतील तेवढाच फायदा हा सरकारचा होणार आहे. तर लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या आणि जो काही हप्ता आहे नोव्हेंबर, डिसेंबर हा जानेवारीमध्येच जमा होणार आहे किंवा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे तिन्ही हप्ते एकत्रित हे जानेवारीमध्येच मिळणार आहेत. कारण महापालिका निवडणुकीचा जो काही निकाल आहे तो 15 तारखेला लागणार आहे आणि मतमोजणी ही 16 जानेवारीला होणार आहे. 16 जानेवारीच्या नंतर जो काही 16 जानेवारीच्या नंतर जो काही हप्ता आहे तो जमा करण्यात येणार आहे. ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झाली नसेल, काळजी करू नका. ई-के-वाय-सी मुदतवाढ ही मिळणारच आहे आणि नोव्हेंबर, डिसेंबर हप्ता हा लवकरच जमा होईल. जानेवारीमध्ये होईल किंवा 16 जानेवारीच्या नंतर हे तिन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना बंद होणार नाही. भरपूर सारी असं अफवा उठत आहे की योजना बंद झाली, पैसे मिळत नाहीत. जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे. ही योजना बंद होणार नाही. महापालिका निवडणुकीमुळे जो काही हप्ता आहे त्यास विलंब होत आहे. काही अडचणी हे सरकारला पण येत आहेत.
त्यामुळे जो काही हप्ता आहे थांबवण्यात आला आहे. लवकरच हप्ता हा लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नसेल तर ई-के-वाय-सी करून घ्या. भरपूर टाइम आहे आणखी ई-के-वाय-सी करण्यासाठी. लाडक्या बहिणीचे सर्व काही अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.